ओके, स्लाइड दिसते सगळ्यांना? येस मॅम. प्रोग्रेसिव्ह आणि टॅलेंट बॅचचा पेपर झालाय ना तुमचा? क्वेश्चन कसे वाटले? इझी होते का हार्ड होते? कोण होतं? अर्पिता, अनुश्री, येस तुम्ही मॅम. होतात ना एक्झामला? येस मॅम. कसे होते क्वेश्चन्स? बरे होते का? हो मॅम, होते. म्हणजे जेवढं तुम्ही शिकवलेलं त्यामधलं होतं, त्यामुळे सगळं ते इझीच झालं. जेवढं व्यवस्थित सगळं झालेलं म्हणजे लेक्चरला व्यवस्थित जे लेक्चर अटेंड केलेत ना, ते सगळं ऐकलेलं ते सगळं इझीच गेलं मॅम. एकाद दुसरा क्वेश्चन थोडं कन्फ्यूज झालं, पण बाकी सगळं इझी होतं. ओके. आता आपला डेव्हलपमेंटल बायोलॉजी हा पेपर म्हटला तर याच्यात बरंचसं कन्फ्युजन तुम्हाला असणारच आहे, कारण सगळ्या प्रोसेस आपल्याला सारख्याच वाटतात. त्या येस सगळ्या मॅम. प्रोसेस ज्या वेळेला सारख्या वाटतात त्यावेळेला जे मायन्यूट त्यातले डिफरन्सेस सांगितले जातात, त्यावेळेला एक तर रनिंग नोट्स मध्ये लिहून घ्यायचं किंवा आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण लिहून ठेवायचं. म्हणजे काय होतं की जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन तुम्हाला होणार नाही. आणि हा पेपर मोस्टली याच्यामध्ये कन्फ्युजन जास्तच होतं, कारण सगळ्या प्रोसेस आपल्याला सारख्याच वाटतात. ठीक आहे. सो येस आज मॅम. आपण स्टार्ट करणार आहोत क्लिवेज. आता क्लिवेजेस मध्ये टाइप्स ऑफ क्लिवेज, त्याच्यामध्ये आता फर्स्टली आपण त्याचं थोडं डेफिनेशन वगैरे आणि इंट्रोडक्शन आपण क्लिवेजचं बघणार आहोत. सो क्लिवेज इज द सेगमेंटेशन ऑफ द झायगोट. बरोबर आहे. आतापर्यंत आपण फर्टिलायझेशन शिकलो, झायगोट शिकलो, a unit or two male or female gametes are joined together or unit together, they form the zygote and then the fertilization process is formed. आता काय म्हटलंय तर डेफिनेशन ऑफ द क्लिवेजेस is the segmentation of the zygote into smaller and smaller cellular unit called the blastomeres. ठीक है. So resulting in the formation of an embryonic stage is called the blastula. It is the definition of the cleavage. So in the another language, after the fertilization, the development of a multicellular organism proceeds by a process is called as a cleavage. So a series of mitotic divisions. आता आपण 11वी पासून शिकत आलेलो आहोत. मायटोटिक डिव्हिजन अँड दी मिओसिस डिव्हिजन. बरोबर आहे. मग आता मायटोसिस डिव्हिजन जी आहे त्याच्यामध्ये काय होतं की सेल जी आहे किंवा आपण म्हणतो एक पॅरेंट सेल असते, त्या पॅरेंट सेल पासून डॉटर सेल फॉर्म होतात. बरोबर आहे. म्हणजेच काय तर झायगोट डिवाइड्स इंटू और सेगमेंटेड इंटू, सेगमेंट होतात, त्याच्या सेपरेशन होतात स्मॉलर सेल्युलर युनिट्स मध्ये. दॅट सेल्युलर युनिट्स इज नोन ॲज दी ब्लास्टोमियर्स. सो after the fertilization, the development of a multicellular organism proceed by a process called as the cleavage. त्याच्यामध्ये a series of mitotic divisions. ज्या मायटोटिक डिव्हिजन तुमच्या समोर आता सगळ्या आलेल्या असतील, मायटोटिक आणि मिओटिक डिव्हिजन ज्या आहेत त्या, whereby the enormous value of eggs cytoplasm is divided into the numerous smaller न्यूक्लिएटेड सेल्स. एका पॅरेंट सेल पासून मग आपण काय म्हणतो की जे स्टेजेस तयार होतात, 2 सेल तयार होतात, 4 सेल तयार होतात, नंतर 8, 16, 32, नंतर 64. दीज आर दी डिव्हायडेशन ऑफ दी स्मॉलर सेल्स. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये दीज क्लिवेज स्टेजेस सेल्स आर कॉल्ड ॲज दी ब्लास्टोमियर. आत्ताच बघितलं आपण. सो ह्याच्यामध्ये द ट्रान्समिशन फ्रॉम द फर्टिलायझेशन टू द क्लिवेज, फर्टिलायझेशन पासून क्लिवेज पर्यंत जे ट्रान्समिशन होतं किंवा जी प्रोसेस होते इज कॉज्ड बाय द ऍक्टिव्हेशन ऑफ मायटोसिस. ज्या वेळेला मायटोसिस दिस प्रोसेस इज ऍक्टिव्हेटेड अँड देन द क्लिवेज इज फॉर्म. द क्लिवेज इज फॉर्म ड्यू टू द प्रोसेस ऑफ मायटोसिस प्रमोटिंग फॅक्टर. म्हणजे हे जे काही ट्रान्समिशन होण्याचं काम आहे हे कशा थ्रू होतं तर मायटोसिस प्रमोटिंग फॅक्टर, दॅट इज दी
MPT factors. सो ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली दोन प्रोसेसेस घडतात क्लिवेज मध्ये. दी फर्स्ट प्रोसेस इज दी सायक्लिक प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मध्ये काय होतं तर कॅरिओकायनेसिस इट इज दी प्रोसेस or it is the phase in which the mitotic division of the nucleus म्हणजे जे आपले पॅरेंट सेल्स आहेत त्या पॅरेंट सेल मधला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाइड होणार कशामध्ये डॉटर सेल मध्ये. दॅट प्रोसेस इज नोन ॲज कॅरिओकायनेसिस. लक्षात ठेवा कॅरिओकायनेसिस प्रोसेस मीन्स द न्यूक्लियस इज डिवायडेड इनटू मेनी न्यूक्लियस. पॅरेंट एक असेल त्या पॅरेंट सेल्स मधून बाकीच्या ज्या 64 पर्यंत तुमच्या सेल्स डिवाइड होणार आहेत त्या प्रत्येक सेल मध्ये जो न्यूक्लियस सेम न्यूक्लियस हा डिवाइड होतो. त्यातला जेनेटिक मटेरियल इज ऑल्सो सेम अँड ऑल दीज मटेरियल्स आर सेम. That process is known as karyokinesis, and the second process is the cytokinesis, is the division of the cells. But cytokinesis particularly we say that this division of the cytoplasm. कॅरिओकायनेसिस मध्ये न्यूक्लियस हा डिवाइड झाला इक्वली आणि तसंच दुसरी प्रोसेस मीन्स दी सायटोकायनेसिस. इन दॅट सायटोकायनेसिस प्रोसेस द सायटोप्लाझम इज डिवाइड इनटू इक्वली इन ऑल दी सेल्स. ज्या डॉटर सेल्स तुमच्या तयार होतील त्या प्रत्येक सेल्स मध्ये सायटोप्लाझम हा इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल आणि न्यूक्लियस सुद्धा. त्या दोन प्रोसेस मीन्स कॅरिओकायनेसिस अँड दी सायटोकायनेसिस. लक्षात ठेवा पुढं कामात येतं आपल्याला. सो इन दॅट there are some silent features of the cleavages. So the first silent feature is the fertilized eggs divides repeatedly. आता एक सेल डेड झाली तर त्याच्या जागी तुम्हाला एक सेल ही न्यू जनरेशन त्याचं झालंच पाहिजे, त्याच्याशिवाय लाईफ प्रोसेस स्टार्ट होणार नाही किंवा ती प्रॉपरली रन करणार नाही. So the fertilized egg divides repeatedly by mitosis to produce the thousand of the cells called as the blastomeres. So the cleavage produces a solid mass of cells called as the morula. आता ह्या ज्या आपल्याला दिलेल्या ह्या ज्या फेजेस आहेत ह्या लक्षात घ्या, ह्याच्या डेफिनेशन लक्षात घ्या, कारण जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असू शकतात ते याच्यावर जास्त असू शकतात. Like that the blastomeres, blastula, morula, these phrases are important for the MCQ purpose. So the cleavage produces a solid mass of cell called as the morula. So in maturity, in majority of the animal, cleavage produces a hollow sphere of the cells. Majority of the animals, the cleavage produces a hollow sphere of the cells called as the blastula. And the next one is the cleavage provides an adequate number of cells for the construction of the tissues and the organs. कुणाला काही बोलायचंय का? So during the cleavage process, the embryo does not grow. So the shape of the embryo does not change during the cleavage process. याच्यामध्ये आता ॲनिमल पोल जो असेल, व्हेजिटल पोल जो असेल, याचा शेप कसा असणार आहे, जो असेल तो ॲज इट इज असणार आहे. याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार नाही किंवा त्यात चेंजेस होणार नाही. पण पुढच्या जेव्हा प्रोसेसेस स्टार्ट होणार, क्लिवेजच्या पुढची प्रोसेस, त्यावेळेला त्या सेल्स मध्ये सगळं डिव्हायडेशन होणार. ड्युरिंग द क्लिवेज द अमाऊंट ऑफ DNA इज इन्क्रीजेस. दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्लिवेज. लक्षात आलंय का इथपर्यंत? येस मॅम. ओके.
Then a newly fertilized ovum with a polar bodies in the zona pellucida. आता मागच्याच वेळेला जेव्हा आपण एग्ज आणि एगचे मेम्ब्रेन बघितले त्यावेळेला ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. So a newly fertilized ovum with a polar bodies in the zona pellucida on the left. And once cleavage begins, the cell double in the numbers. मीन्स पॅरेंट्स पासून दी सिंगल सेल्स तयार होते. पॅरेंट्स त्याच्यानंतर 2 सेल, 4 सेल्स, 8, 16, 32 अँड दी 64 सेल्स. ठीक आहे. असं त्याचं डिवायडेशन होत चालतं. Once the cleavage begins, the cells double in the number with each division. So a zygote at the 4 cell stage on the right. Note that in early cleavages, the zygote is still contained within the zona pellucida. Then the compaction occurs when the zygote reaches in the 9 cell stage and the blastomere changes shape and tightly align themselves with one another. ठीक आहे. ज्या वेळेला त्यांचं डिवायडेशन होणार त्यावेळेला सेपरेशन होणार आणि त्याच्यामध्ये मग ते काय होणार, सेपरेशन झाल्यानंतरही जर तुम्ही क्लिवेज वगैरे बघितलं असेल, जरी 4 सेल झालेल्या असल्या तरी सुद्धा त्या 4 सेल एकमेकांना बाइंड झालेल्या असतात, टाइडली त्या एकमेकांना अलाइन झालेल्या असतात. So this allow for the greater cell to cell interaction and sequent reaggregation of the cells into inner and the outer cell mass. It is probably mediated by the adhesion glycoproteins. So this is some diagrammatic view. बघा याच्यात आता हे 4 सेल स्टेज, ही सेकंड स्टेप आहे. जी आपली पॅरेंट सेल असेल त्या पॅरेंट सेल पासन ज्या 2 सेल आणि त्याच्यापासून ह्या 4 सेल डिवाइड झालेल्या आहेत. आता इथे तुम्हाला दिसतोय दिस इज दी झोना पेलुसिडा. आतमध्ये 4 स्टेजेस ज्या आहेत, 4 सेल स्टेज त्या डिवाइड झालेल्या आहे आणि त्याच्यात इक्वली जेनेटिक मटेरियल मीन्स न्यूक्लियस इज इक्वली अँड द सायटोप्लाझम इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड झालेला आहे. पण this is the outermost layer that is zona pellucida and which is bound these 4 cell stages align with each other. ठीक आहे. आणि त्याच्यावरती ह्या ज्या दिसत आहेत तुम्हाला दिस इज दी पोलार बॉडीज. आणि याच्यामध्ये बघा न्यूक्लियसचं डिवायडेशन झालेलं दिसतंय आपल्याला. ही एक सिंगल सेल आहे, त्याच्यावरती पोलार बॉडीज आर प्रेझेंट अँड न्यूक्लियस इज डिवाइड. आता इथून 2 न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर ही सेल परत डिवाइड होणार. ठीक आहे. एक न्यूक्लियस एका सेलमध्ये जाणार, दुसरा न्यूक्लियस दुसऱ्या सेलमध्ये जाणार, म्हणजे इक्वली काय होणार, त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार. सो दी नेक्स्ट वन इज दी मोरुला. आता मोरुला, दी झायगोट reaches the morula stage when it is comprises of between 16 and the 32 cells. ठीक है. So the term morula means mulberry, which is what the cell mass resembles. Click on the image to reveal the labels. Sorry. So the morula stage so the morula stages is reaches about the 3rd day of the development. ठीक आहे. 3ऱ्या दिवसाच्या डेव्हलपमेंटला आपल्याला मोरुला स्टेज ही चांगली दिसते. अराउंड द सेम टाइम द झायगोट रिचेस दी, कशामध्ये रिच होतो तो, रिचेस द ल्युमेन्स ऑफ द युटेरस. So the cells of the morula are segregated into an inner cell mass and an outer cell mass. सेग्रिगेटेड मीन्स त्याचं सेपरेशन होणार. इनर सेल मास मध्ये आणि आउटर सेल मास मध्ये, ह्या 2 सेल मास मध्ये त्याचं डिवायडेशन होणार अँड विल इव्हेंच्युअली बिकम्स हॉलो टू फॉर्म दी ब्लास्टोसिस्ट. काय होणार की गोल एक सेल तयार होणार, पोकळी तयार होणार, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मोरुला सेपरेट होणार, आउटर सेल मास तयार होणार आणि इनर सेल मास, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जी पोकळी तयार होणार दॅट पोकळी हॉलो फॉर्म जो होणार, दॅट हॉलो फॉर्म इट इज नोन ॲज दी ब्लास्टोसिस्ट.
आता हे थोडं मी डायग्राम वगैरे टाकलाय समोर, पण आता हे असं ओके ठीक आहे. सो द ब्लास्टोसिस्ट हॅचेस from the zona pellucida before it begins to invade into the endometrium. See, this is the diagram of morula. आता हे मोरुलाची डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये बघा, आता हा आउटर मोस्ट सेल आणि इनर मोस्ट मास तुमचा डिवाइड झालेला आहे, आणि ह्याच्यामध्ये आता हे सेपरेशन होणार आहे. जी पुढची स्टेज येणार सेपरेशन होऊन इथे वरच्या साईडला तुमचे 2 लेयर तयार होणार, आउटर आणि इनर, आणि खाली या साईडला इथे पोकळी तयार होते. and that hollow space or hollow cavity is known as the blastocyst. ठीक आहे. So what is mean by the blastocyst? So around day 4th, आता जी काही डेव्हलपमेंट होते ती डेव्हलपमेंट डेज नुसार होते, बरोबर आहे. आता आपण 4th डे मध्ये आलेलो आहे. ब्लास्टोसिस्ट कधी होतो डेव्हलप, तर अराउंड डे 4th ऑफ द डेव्हलपमेंट फ्लूइड बिगिन्स टू अक्युमुलेट इन दी मोरुला. सांगितलं मी की 2 सेपरेट लेयर तयार होणार, आणि मध्ये जी पोकळी हॉलो कॅव्हिटी इज फॉर्म, दॅट हॉलो कॅव्हिटी इज नोन ॲज द ब्लास्टोसिस्ट. So causing the formation of a cavity within its center. So the cavity is called as the blastocyst and the morula is known as the blastocyst. ठीक आहे. त्या कॅव्हिटीला काय म्हणतो आपण, तो ब्लास्टोसिल. अँड दॅट मोरुला, ज्याच्यामध्ये आता जी आपण वरची डायग्राम पाहिली, इट इज ओनली दी मोरुला. त्याच्यामध्ये अजून ब्लास्टोसिल तयार झालेलं नाही. मग ज्या मोरुलामध्ये जी हॉलो कॅव्हिटी तयार होईल त्या हॉलो कॅव्हिटीला आपण म्हणणार ब्लास्टोसिल. अँड दॅट ब्लास्टोसिल व्हेन इट इज फॉर्म, देन दॅट मोरुला इज नोन ॲज दी ब्लास्टोसिस्ट. म्हणजे ज्या वेळेला ती पोकळी तयार होणार त्यावेळेला आपण त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणणार. पण ज्या वेळेला तिथे पोकळी तयार झालेली नसेल, फक्त 2 सेल मास मध्ये डिवायडेशन झालेलं असेल, तिथे आपण त्याला मोरुलाच म्हणणार. ठीक आहे. सो द सेल्स ऑफ द इनर सेल मास बिकम्स ऍग्रिगेटेड ऍट वन पोल ऑफ द ब्लास्टोसिस. आता याच्यातही वरचा जो असतो तो ॲनिमल पोल आणि खालचा जो असतो तो व्हेजिटल पोल. मग आता ह्याच्या सेपरेशन हे 1 पोलला होणार. म्हणजे जो वरचा ॲनिमल पोल आहे त्या वरच्या ॲनिमल पोलला काय होणार की तिथे लेयर फॉर्म होणार, आणि खालच्या साईडला तुमची ब्लास्टोसिलची हॉलो पोकळी ही तयार होणार. देन since these cells will give rise to them the germ layers that will form the tissues and the organs of the embryo. They become known as the embryoblast. ब्लास्टोसिस दे तयार होणार, त्याच्यामध्ये आता टिश्यूज अँड ऑर्गन तयार होणार, अँड दॅट टिश्यूज अँड ऑर्गन्स मीन्स दॅट होल ऑर्गन इट इज नोन ॲज द एम्ब्रियोब्लास्ट. ज्याच्यातून आता तुमचे टिश्यूज आणि ऑर्गन तयार होणार. कुठून सुरुवात झाली, हे मोरुला पासून. लक्षात घ्या, मोरुला नंतर 2 मास मध्ये डिवायडेशन, आउटर आणि इनर मास मध्ये. मोरुला मध्ये ज्या वेळेला कॅव्हिटी फॉर्म होते ब्लास्टोसिलची त्यानंतर त्याला आपण म्हणतो ब्लास्टोसिस्ट. अँड दॅट ब्लास्टोसिस्ट मध्ये ज्या वेळेला जर्म लेअर तयार होऊन टिश्यूज अँड ऑर्गन्स फॉर्म होतात एम्ब्रियोसाठी, दॅट इज नोन ॲज दी एम्ब्रियोब्लास्ट. लक्षात ठेवा. So the cells of an outer cell mass become flattened and surrounded the blastocells and the embryoblast. So these cells become known as the tropoblast and will contribute to the formation of the एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक सपोर्टिव्ह मेम्ब्रेन. मग आता ज्या वेळेला आपण तुम्ही एगचे वगैरे टाईप बघितले, त्यामध्ये एक होतं डिस्ट्रीब्युशन ऑफ यॉक होतं, एम्ब्रियॉनिक फ्लुइड होतं, एम्निओटिक फ्लुइड होतं. मग आता ह्याचा आपल्याला कशासाठी उपयोग होतो, तर जो एम्ब्रियो असतो त्या एम्ब्रियोला
काहीतरी शॉक ऍब्सॉर्बन्स असेल किंवा इतर काहीतरी एनिमीज किंवा धोके असतील, त्या सगळ्यांना त्याच्यापासून वाचवण्याचं काम, सपोर्ट करण्याचं काम कोण करतंय, तर दॅट इज दी एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक सपोर्टिव्ह मेम्ब्रेन्स, that is known as the trophoblast, by forming the embryonic contribution to the placenta. मग ज्या वेळेला अशा काही मेकॅनिकल इंजुरीज वगैरे येतात त्यावेळेला ते एम्ब्रियोज प्रोटेक्ट करण्याचं काम ट्रोपोब्लास्ट हे करत असतात. लक्षात येतंय का तुमच्या? लक्षात येतंय ना? मॅम. येस मॅम. Okay, so around this time, the zona pellucida degenerates, resulting in hatching of the blastocyst from its protective but restrictive coat. So once the blastocyst is rid of the zona pellucida, it is free to begin implantation into the wall of the uterus, and then the एम्ब्रियोचे ऑर्गन टिश्यू तयार होणार आणि त्याचे फंक्शनिंग मग स्टार्ट होणार. दिस इज दी ब्लास्टोसिस्ट. हे बघा इथे दिसतंय आपल्याला. दिस इज द डायग्राम ऑफ ह्युमन ब्लास्टोसिस्ट. हा लेयर आहे तुमचा झोना पेलुसिडा. ब्लास्टोसिल कॅव्हिटी ही इथे तयार झालेली आहे. झोना पेलुसिडा याच्यात आउटर मोस्ट मास आणि इनर मोस्ट मास मोरुलाचे तयार झालेले आहेत. ते बघा हा वरचा जो पोल आहे इट इज नोन ॲज द ॲनिमल पोल आणि खालचा जो आहे व्हेजिटल पोल आहे. सो इथे ही तुमची ब्लास्टोसिल कॅव्हिटी फॉर्म झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो हा असा आपल्याला दिसतो तो इट इज नथिंग बट दी ब्लास्टोसिस. आता हे 3D स्ट्रक्चर आहे आणि आपण डायग्रामॅटिक व्ह्यू मध्ये काढलं तर आपण असं काढतो की इथे एकंदरीत आपण काय करतो की ब्लास्टोसिलची जी पोकळी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी दाखवतो आणि इथे इनर मास सेल्स, आउटर मास सेल्स अँड दी झोना पेलुसिडा लेयर इज प्रेझेंट. ठीक आहे. लक्षात आलंय? डायग्राम वरनं थोडंफार तरी लक्षात येत आहे? सो दी नेक्स्ट वन इज दी टाइप्स ऑफ ब्लास्टुला. आता जे ब्लास्टुला आपण बघितले त्याचे टाइप्स काय काय आहेत. इन दॅट वी विल सी दी 4 टाइप्स. त्याच्यामध्ये आता दी ब्लास्टुला ऑफ व्हेरियस ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिफर इन दी फॉर्म ऑफ forms and the structure. आता different in the form and the structure depending upon the variety of the factors such as the size of the amount and the distribution of the yolk. आता हे आपण सगळं कशात बघितलेलं आहे तर यॉक एगचे जे टाईप बघितलेले आहे. म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत चालते की लेक्चरला बसताना मागचं वाचत चला. आता जे पहिल्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ एग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अमाऊंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द यॉक ह्याच्यावरतीच आपण बऱ्यापैकी त्यांचे टाइप्स बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये टिलोलिसिथल असेल, अलिसिथल असेल, मेगालिसिथल असेल, मायक्रोलिसिथल असेल. बरोबर आहे. सो द ब्लास्टुला ऑफ व्हेरियस ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिफर इन फॉर्म अँड द स्ट्रक्चर डिपेंडिंग अपॉन ए variety of factors such as the size कशी आहे त्याची, of the amount and the distribution of the yolk. So the following categories of the blastuli have been recognized in the different groups of animals. ह्यातला जो फर्स्ट टाइप आहे that first type is known as the Coeloblastula. So in the Coeloblastula, it is the hollow blastula containing a large spacious blastocells. आता जी मध्ये पोकळी पाहिली ती large spacious the blastocells. Usually the blastocells is filled with the fluid containing the mucopolysaccharides. कुठलं फील्ड असतं त्याच्यामध्ये तर म्युकोपॉलिसॅकराइड्स. ह्या ज्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत या लक्षात ठेवा. MCQ साठी तुम्हाला कामात येणाऱ्या टर्म्स आहेत. ठीक आहे. सो दी ब्लास्टुला रिझल्टिंग
from the holoblastic equal cleavage. So the blastula resulting from the holoblastic equal cleavage, as in the case of echinoderms and the amphioxus, it is an examples, is equal to the सिलोब्लास्टुला. आता सिलोब्लास्टुला म्हणजे काय, आलं का तुमच्या लक्षात? सिलोब्लास्टुला म्हणजे काय, तर ब्लास्टोसिल्स जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी काय असणार आहे, लार्ज अमाऊंट मध्ये मोठी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये टाईप जे असणार ब्लास्टुलाचे, तर ती थोडी थोडी कमी होत जाईल किंवा लार्ज होत जाईल. म्हणजेच काय, एकंदरीत ती ब्लास्टुलाचं स्ट्रक्चर चेंज करणार. आता ही जी फर्स्ट आहे सिलोब्लास्ट, सिलोब्लास्ट इट इज द हॉलो ब्लास्टुला containing a large space blastocyst and which is filled with a fluid containing the mucopolysaccharides, and this is found in the echinoderms and the amphioxus. ठीक है, this is the first type of the blastula. So in this case of blastoderm is single layered, and holoblastic unequal cleavage is in a frog resulting in unequal coeloblastula. आता अनइक्वल आणि इक्वल म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण प्लांट्स वगैरे क्लिवेजचे बघणार आहोत त्यावेळेला त्या प्लांट्स मध्ये इक्वल कसं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, मग ते इक्वली ॲनिमल पोल असो, व्हेजिटल पोल असो, त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल प्लांट्स आहेत, हॉरिझॉन्टल प्लांट्स आहेत, त्या प्लांट्स मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे मग त्याच्यानुसार आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. So in this case of blastoderms is a single layered holoblastic unequal cleavage as in a frog. So result in unequal coeloblastula. So it has a blastocells displaced towards the animal pole and a multi-layered blastoderms. आता जर आपण एक हे डायग्राम बघत असू तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय, दिस इज दी मायक्रोलिसिथल एग्ज ऑफ अँफिबियस. मग आता ह्याच्यामध्ये ॲनिमल पोल दिसतोय तुम्हाला, और ॲनिमल सेल्स, दिस इज दी ॲनिमल पोल अँड व्हेजिटल पोल्स. आता ह्या जर्म्स लेयर आहे ज्या की आपण आउटर आणि इनर बघितल्या. ब्लास्टोसिल कॅव्हिटी बघा किती मोठी आहे ती, आणि ही इन बिटवीन आहे, पण ॲनिमल पोलला जास्त प्रमाणात झालेली आहे आणि व्हेजिटल पोलला कमी प्रमाणात. इथे हा बघा मेझोलिसिथल एग्ज आहे जो की अँफिऑक्सस मधला आहे. तर त्याच्यामध्ये ब्लास्टोसिल जे आहे तो टोटली जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी थोडी स्मॉल आहे, पण तो टोटली टुवर्ड्स दी ॲनिमल पोल्स. बरोबर आहे, लक्षात आलं? त्याच्यात लेयर्स तुम्हाला दिसत आहेत, मल्टी लेयर्स तयार झालेले. झोना पेलुसिडा असेल, जर्म्स लेयर असतील, त्या जर्म्स लेयर मधनं टिश्यू अँड ऑर्गन्स आर फॉर्म. Then the second types is the stereoblasta. Stereoblasta, this type of blastula is composed of an aggregate of larger size and a relatively lesser number of the cells, without or with extremely small blastocilic space in the center. आता जर डायग्राम आपण बघत असू तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला जो ब्लास्टोसिलिक स्पेस आहे म्हणजे तो दिसतच नाहीये सेंटरला. बरोबर आहे. दी जर्म्स लेयर आर फॉर्म अँड त्याच्यामध्ये टिश्यू आणि ऑर्गन फॉर्म झालेले दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. सो द stereoblastula occurs in a variety of animals such as insect मध्ये दिसतात, some worms like nereis, mollusks like crepidula, gymnopeons, amphibians and the certain fishes. ह्या टाइपचे ब्लास्टुला आपल्याला ह्या एनिमल्स मध्ये बऱ्यापैकी दिसून येतात. सो त्या इन दॅट दी इन्सेक्ट झाले, वर्म मध्ये नेरिस, मॉलस्क झाले, देन फिशेस आहे, अँफिबियन्स आहेत, यांच्यामध्ये ह्या टाइपचा ब्लास्टुला हा आयडेंटिफाय होतो. Then the third one is the discoblastula.
So discoblastula consists of a disc-shaped mass of blastomeres. म्हणजे याच्या नावातच याचं दडलेलं आहे. डिस्कोब्लास्टुला मीन्स की डिस्क शेप. Mass blastomeres overlaying a large yolk mass. This blastula is the results of meroblastic discoidal cleavage as in most fishes, reptiles and the birds. ठीक है. So there is a two numbers of blastocells instead a slit like cavity called as a subgerminal cavities, which is appears in between the blastoderms and the yolk mass. So this is the discoblastula. Disc सारखा दिसतोय आपल्याला. Blast disc is present in these cells. इथून इथपर्यंत जर आपण मूव टुवर्ड्स ब्लास्टोसेल्स केलं तर त्याच्यामध्ये ही जी पोकळी आहे ती आपल्याला वाढलेली दिसते आणि खालचा जो फायनली तुम्ही जर ही डायग्राम बघत असाल तर ह्याच्यामध्ये ही तुम्हाला ब्लास्टोसेल्स तयार झालेली दिसते. दिस इज दी झोना पेलुसिडा जर्म लेयर्स. ठीक आहे. The fourth type is blastocyst. So it is the blastula stage of animals. It consists of a hollow spherical vascular blastula containing an inner cell mass at the animal pole. The embryo proper develops from the inner cell mass. So the outer single layer of the cell which encloses the blastocells is called as the tropoblast. जे की आपण मागे जाता ती कॉन्सेप्ट आपण बघितली. So the tropoblast establishes a relationship with uterine wall and helps in nutrition of the developing embryos. आता ट्रोपोब्लास्टचं काय फंक्शन बघितलं आपण की इट एस्टॅब्लिशेस द रिलेशनशिप विथ द युटेराइन वॉल. आता जर प्लासेंटा असेल तर तो प्लासेंटा मदर आणि फिटस मधलं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्याचं काम करेल. देन युटेराइन वॉल मध्ये ते नरिशमेंट असेल, न्यूट्रियंट्स असतील ते डेव्हलपिंग एम्ब्रियोला प्रोव्हाइड करण्याचं काम करणार. ठीक आहे. So it is the function of the trophoblast. So see the early 8 cell stage आहे ही एक. त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला मोरुला आहे इथे आणि हे आहे हे 32 ते 34 सेल स्टेज आहे. ह्याच्यामध्ये इनर मास तयार झालेला आहे, ब्लास्टोसेलची पोकळी आहे, ट्रोपोब्लास्ट इज हिअर आणि ह्याच्यामध्ये in between the embryo is formed. And the next fifth type is periblastula. लक्षात येत आहेत का हे टाईप तुमच्या? कमी नुसती सांगतेच आणि तुम्ही ऐकताय. लक्षात येत आहे? आपण जे टाईप बघत आहोत ते डिपेंडिंग ऑन दी ब्लास्टोसेल कॅव्हिटीज. ब्लास्टुला जो आहे त्या ब्लास्टोसेल्स कॅव्हिटी कशा प्रेझेंट आहेत, लेयर्स कसे प्रेझेंट आहेत, त्यांचे फंक्शनिंग कसे आहे. ऑन द बेसिस ऑफ ऑल दीज फॅक्टर्स वी सी दी टाइप्स ऑफ ब्लास्टुला. लक्षात येत आहे का तुमच्या? येस मॅम. ओके. अर्पिताच्या लक्षात आलंय. अनुश्री, पूजा, बाकीच्यांच्या लक्षात येत आहे? Okay. So the next is the periblastula. So a stage in the embryonic development of the most arthropods having the centrolithal eggs. सेंट्रोलिसिथल एग्स मध्ये आपण बघितलं की ते सेंटर पोझिशनला, बरोबर आहे. सो द पेरिब्लास्टुला इज अ वेसिकल. Those wall consist of one layer of the cells and cavity is filled with unbroken yolk.
म्हणजे जे सेंटर कॅव्हिटीला योग हे जास्त प्रमाणात प्रेझेंट असेल सेंट्रोलिथिकल एग्ज मध्ये, पेरिब्लास्टोला हा काय होतो डेव्हलप एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये तो प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन द ऑर्थोपोड्स. So it forms as a result of a superficial segmentation of the eggs. तर सेपरेशन करण्याचं काम करायचं जे मेन इम्पॉर्टंट काम आहे की सेगमेंटेशन ऑफ द एग्स मध्ये सेपरेशन करण्याचं काम पेरिब्लास्टोला करतात. सो दिस इज द 5th टाइप ऑफ द ब्लास्टोला. लक्षात आले तुमच्या? लक्षात आले असतील तर आपण पुढे जाऊयात, नसतील तर विचारा काहीतरी. आता यामध्ये जर नेक्स्ट पॉइंट आपण पाहिला तर दॅट इज द लॉज ऑफ द क्लिवेज. सो इन द लॉज ऑफ द क्लिवेज apparently there are several cleavages patterns. However, all cleavages follow a common procedure. So the cleavages are governed by certain basic principles or the laws. आता हे क्लिवेजेस जे आहेत, ज्याचे टाइप्स आहेत, हे सगळं कशावरती डिपेंड आहे तर काही बेसिक लॉज आहेत. याच्यामध्ये जो फर्स्ट लॉ आहे, आता हे जे लॉज आहेत हे लॉज कशावरती यांचे नाव पडले तर ज्या सायंटिस्टनी हे लॉज डिस्कवर्ड केले, प्रपोज केले, त्या सायंटिस्टच्या नावावरनं हे लॉज आपले पडलेले आहेत. सो सॅचस लॉ हा जो फर्स्ट लॉ आहे, दिस लॉ वेअर प्रपोज्ड बाय द सॅच इन 1877. 1857 मध्ये हा क्लिवेजचा लॉ प्रपोज केला गेला आहे. त्यातला फर्स्ट पॉइंट म्हणजे सेल्स टेंड्स टू डिवाइड्स इनटू इक्वल डॉटर सेल्स. ठीक आहे. सो इच न्यू डिव्हिजन प्लान्स टेंड्स टू इंटरसेक्ट the proceeding plan at right angles. ठीक आहे. राईट अँगल्सला त्याचं जे डिवायडेशन होणार आहे ते राईट अँगल्सला जास्त. आता काय आता आपण जे ब्लास्टोसिस्ट वगैरे बघितलं त्याचा वरचा जो ॲनिमल पोल, खालचा व्हेजिटल पोल्स, त्याच्यामध्ये आता आपण राईट अँगल, लेफ्ट अँगल, डिवायडेशन, आता ज्या सेल्स 4 डिवाइड होतात, 2 डिवाइड होतात, तर त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते आता ह्या सॅचस लॉ मध्ये राईट अँगलला जास्त फॉरवर्ड केलं जातं. ठीक आहे. देन द नेक्स्ट लॉ इज दॅट इज द हेरटविग्स लॉ. हेरटविग्स लॉ इन 1881. लॉचे इयर सुद्धा लक्षात ठेवा आणि नाव सुद्धा लक्षात ठेवा. हेरटविग्स लॉ इन 1881. सो हेरटविग्स ऍडेड फॉलोइंग लॉज ऑफ क्लिवेज इन दी सॅचस लॉज. ह्याच्या लॉ नंतर त्याने त्याचा लॉ प्रपोज केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या डिफरंट थेरीज त्याने आपल्याला पुट फोर्थ केलेल्या. So in that the nucleus always lying in the central of the protoplasm. आता ह्या लॉ मध्ये पहिल्या लॉ मध्ये त्यांनी म्हटलंय की सेल्स टेंड्स टू डिवाइड्स इनटू इक्वल डॉटर सेल्स. ह्याच्यामध्ये त्याने आणखी त्याच्या समोरची एक थेरी प्रपोज केली की बाबा जो न्यूक्लियस आहे त्याच्यातला हा प्रत्येक वेळेला किंवा ऑलवेज तो कसा असतो तर सेंट्रल इन द पोझिशन ऑफ द प्रोटोप्लाझमला. So the long axis of the mitotic spindle coincides with the longest axis of the protoplasmic mass. Hence, the division tends to cut to the protoplasmic mass at the right angles to the long axis. आता वरचाच लॉ आहे तो फक्त याने काय सांगितलं की न्यूक्लियसची पोझिशन कशी असणार आहे किंवा न्यूक्लियसची पोझिशन ही ऑलवेज सेंट्रलला असते. देन त्याच्यामध्ये मायटोटिक स्पिंडल फायबर्स हे कोइन्साइड झालेले आहेत आणि नंतर त्याचं डिव्हिजन जे आहे ते राईट अँगल्सलाच ॲज ए अँगल्स टू दी लॉंग ॲक्सिस. हा सॅचेस लॉच्या नंतर हार्टविग्जने 1881 मध्ये तो लॉ पुट फोर्थ केलाय. फक्त पहिल्याच लॉवरच्या बेसिसवरती पुढच्या थेरीज त्याने काय केलेले आहेत प्रपोज केलेले आहेत. Then the third one is the Pilluger's law.
So in this law, the mitotic spindles always elongated in the direction of the least resistance. आता हे प्रत्येकाने काय केलंय, प्रत्येक सायंटिस्टने, की बाबा आपल्याला आधीची जी थेरी होती त्या थेरीमध्ये जे प्रपोज केलंय त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय दिसलं. सो मागच्या थेरीमध्ये मायटोटिक स्पिंडल कोइन्साइड म्हटलंय त्याच्यात, पण ह्या लॉ मध्ये काय म्हटलंय, जो मायटोटिक स्पिंडल्स ऑलवेज इलॉंगेटेड into the direction of the least resistance. म्हणजे इलॉंगेटेड इन दी स्ट्रक्चर आणि ते कसे असणार आहे, तर लीस्ट रेजिस्टंट कडे ते मूव्ह फॉरवर्ड झालेले असणार आहे. ठीक आहे. सो दी फोर्थ लॉ इज बाल्फोर्स लॉ, which was formulated by the Balfours in the 1885. ठीक है. So the speed or the rate of the cleavage in any region of the eggs is inversely proportional to the amount of the yolk it contains. म्हणजे त्या एग्ज मध्ये जे यॉक कंटेंट असेल किंवा यॉक प्रेझेंट असेल त्या यॉकचा प्रत्येक रिजनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्याचा स्पीड असणार आहे, स्पीड रेट इन्व्हर्सली प्रोपोर्शन. So the yolk tends to impeded the division of both the nucleus and the cytoplasm. म्हणजे त्या डिव्हिजन्स कशा होणार आहे, तर त्या इक्वली होणार आहे, कारण ते इन्व्हर्सली त्याचा जो स्पीड आहे तो सारखाच असणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे यॉकशी. ठीक आहे. सो इथपर्यंत एवढे 4 लॉज आपल्या लक्षात आले का? 4 लॉज आपल्या लक्षात आले का? आज आपण जेवढं शिकलो तेवढं लक्षात आलंय का? येस और नो? हॅलो, प्रेझेंट आहात का? हॅलो, हा मॅम. बर, लक्षात आलंय का आपल्या?